UPSC परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यातर्फे घेतली जाणारी जी परीक्षा असते ती ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि ग्रुप ए ग्रुप बी ज्या काही केंद्र शासनाच्या अंडर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत तर त्यासाठी त्या ज्या पोस्टसाठी असते तर त्यातली एक पोस्ट म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस जी सर्वांची लाडकी आणि UPSCचा प्रत्येक अभ्यास करणारा ॲस्पिरंट असतो तो त्याची इच्छा असते की ती भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये त्याची निवड व्हावी, म्हणजेच IAS म्हणून इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणून त्याची नोकरी लागावी, जी की हायेस्ट रँक असते. तर भारतीय प्रशासकीय सेवा IAS ही भारत सरकारच्या अखिल भारतीय सेवांची प्रशासकीय शाखा आहे. IAS ही भारतीय पोलीस सेवा IPS आणि भारतीय वनसेवा IFS सोबत 3 अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. या तिन्ही सेवांचे सदस्य भारत सरकार तसेच वैयक्तिक राज्यांना सेवा देतात. IAS अधिकारी विविध सरकारी संविधानिक संस्था, कर्मचारी आणि लाईन एजन्सी, सहाय्यक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, नियामक संस्था, वैधानिक संस्था आणि स्वायत्त संस्थांमध्ये देखील तैनात असतात. भारतीय प्रशासकीय सेवा योगम कर्मसु कौशल्यम एजन्सीचा आढावा. ही एक एजन्सी आहे. तर याचा आढावा घेता तयार कधी झाली तर 26 जानेवारी 1950 रोजी, 75 वर्षापूर्वी. प्रकार नागरी सेवा. अधिकार क्षेत्र आहे भारताचे प्रजासत्ताक इंडियन रिपब्लिक आणि मुख्यालय आहे नॉर्थ ब्लॉक नवी दिल्ली. बोधवाक्य आहे योगम कर्मसु कौशलम, कृतीतील उत्कृष्टता. कर्मचारी टोटल 4926 अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने थेट भरती केलेले 3511 अधिकारी आणि राज्य नागरी सेवांमधून बढती मिळालेले 1415 अधिकारी आहेत. तर जे IAS अधिकारी असतात, कलेक्टर आपण म्हणतो त्यांना, तर त्यांची 2 प्रकारे निवड केली जाते. तर एक UPSCच्या माध्यमातून डायरेक्ट आयोग परीक्षा घेऊन त्याची निवड केली जाते आणि दुसरे म्हणजे राज्य शासनामध्ये जे काही विशेष परीक्षा असतात पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रत्येक स्टेट वाईजच्या, तर त्याच्यातून बढती मिळून त्यांना प्रमोशन मिळून सुद्धा ते अधिकारी होतात. तर त्यातले टोटलता 4926 अधिकारी टोटल IAS आहेत. जबाबदार मंत्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्री. एजन्सी कार्यकारी TV सोमनाथन, कॅबिनेट सचिव. पालक विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग IAS विभाग. मुख्य दस्तऐवज कलम 312 भारतीय संविधानानुसार आहे. याची वेबसाईट आहे iascivillist.dopt.gov.in. संसदीय शासन पद्धतीचे अनुसरण करणाऱ्या इतर देशांप्रमाणे IAS ही राष्ट्राच्या कायमस्वरूपी नोकरशाहीचा एक भाग आहे, म्हणजे परमनंट नोकरी आहे आणि भारत सरकारच्या कार्यकारिणीचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे भारत सरकारचा एक न विभक्त करणारा, म्हणजे वेगळा न करता येणारा असा एक भाग आहे त्याचा. त्यामुळे नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ राहते आणि ब्युरोक्रसी सत्ताधारी पक्ष किंवा युतीला प्रशासकीय सातत्य हमी देते. सेवेची पुष्टी झाल्यानंतर IAS अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी म्हणून परीक्षा कालावधी पूर्ण करतो. म्हणजेच काय तर UPSCमधून लिस्ट लागते, फायनल लिस्ट, आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर डिक्लेअर होतं रँकिंग वाईज. तर त्याच्यामध्ये रिझर्वेशननुसार ती वाटप होते प्रत्येक पोस्टची. तर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं, IASमध्ये सिलेक्शन झाल्याच्या नंतर विभागीय दंडाधिकारी SDM म्हणून पोस्ट मिळते आणि त्याच्यानंतर मग असते ट्रेनिंग आणि प्रोव्हिजनल ही जी काही पोस्ट असते SDMची
तर ती परिवीक्षा म्हणजेच काय, तर प्रोव्हिजनल ऑफिसर म्हणून ती असते कालावधी पूर्ण केल्यानंतर. या परिवीक्षा कालावधीनंतर जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून कार्यकारी प्रशासकीय भूमिका बजावली जाते, जी अनेक वर्ष टिकते. म्हणजेच काय, तर SDM म्हणून काम, प्रोव्हिजनल अधिकारी म्हणून काम केल्याच्या नंतर त्याची जी काही कार्यप्रणाली चेंज होते आणि नेक्स्ट पोस्ट भेटते ती असते DM, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ज्याला आपण जिल्हाधिकारीसुद्धा म्हणतो. जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, DC म्हणून कार्यकारी प्रशासकीय भूमिका बजावते आणि जी अनेक वर्ष टिकते. या काळानंतर एका अधिकाऱ्याला विभागीय आयुक्त म्हणून संपूर्ण राज्य प्रशासकीय विभागाचे प्रमुख म्हणून बढती दिली जाऊ शकते. म्हणजे त्याला म्हणतो आपण डिव्हिजनल कमिशनर म्हणून सुद्धा ते, म्हणजे डिव्हिजन हे जे काही महाराष्ट्र राज्य आहे, एक राज्याचं डिव्हिजनमध्ये 6 डिव्हिजनमध्ये त्याची विभागणी केलेली असते. आणि त्या डिव्हिजनचा म्हणजे एका डिव्हिजनमध्ये 4, 5, 6 जिल्हे असू शकतात. तर ते त्यांचं सगळ्यांचं कंट्रोल हे विभागीय आयुक्ताच्या हातामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये ते प्रमोशननी तिथपर्यंत, त्या पोस्टपर्यंत जाऊ शकतो एक IAS अधिकारी. वेतनमानाच्या उच्च श्रेणी प्राप्त केल्यानंतर IAS अधिकारी सरकारी विभाग किंवा मंत्रालयाचे नेतृत्व करू शकतात. प्रत्येक मंत्रालयामध्ये IAS अधिकारीसुद्धा काम करतात. तर या भूमिकेमध्ये IAS अधिकारी द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय वाटाघाटीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑन द इंटरनॅशनल लेवल ते काम करतात. जर ते प्रतिनियुक्तीवर काम करत असतील तर त्यांना जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक किंवा संयुक्त राष्ट्रे किंवा त्यांच्या एजन्सीसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये किंवा त्यांच्या एजन्सीमध्ये नियुक्त केले जाऊ शकते. म्हणजे ह्या ज्या काही इंटरनॅशनल बँक्स आहेत, तर बँक सिस्टीममध्ये त्यांना तिथं नियुक्ती दिली जाऊ शकते. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार IAS अधिकारी भारतात निवडणुका आयोजित करण्यात देखील सहभागी असतात. म्हणजे IAS अधिकाऱ्याला हे सुद्धा एक एक्स्ट्राचं काम असं म्हणू शकतो आपण. तर ते एक्स्ट्राचं म्हणजे ते त्याच्या वर्किंगमध्ये येतं. तर ते म्हणजे ज्या काही निवडणुका असतात भारतात, सर्व निवडणुका जे काही आमदार, खासदार किंवा सरपंच सगळ्या ज्या काही निवडले जातात, तर ह्या सर्वांसाठी ते निवडणुकाचं आयोजन करतात. इतिहास, या पोस्ट मागचा इतिहास काय? ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात नागरी सेवांचे 3 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले होते: करारीत, अकरावी आणि विशेष नागरी सेवा. करारीत नागरी सेवा म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस आणि किंवा माननीय ईस्ट इंडिया कंपनीची नागरी सेवा HEICCS ज्याला ती म्हणत असे, त्यात प्रामुख्याने सरकारमधील वरिष्ठ पदांवर असलेल्या नागरी सेवांचा समावेश होता. प्रशासनाच्या खालच्या स्तरावर भारतीयांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी अनकरावी नागरी सेवा सुरू करण्यात आली. विशेष सेवेमध्ये भारतीय वनसेवा, शाही पोलीस आणि भारतीय राजकीय विभाग यांसारखे विशेष विभाग होते, ज्यांचे पद करारीत नागरी सेवा किंवा भारतीय सेवा सैन्यातून घेतले जात होते. शाही पोलिसात त्यांच्या सदस्यांमध्ये अनेक भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश होता. जरी 1893 नंतर त्यांचे अधिकारी निवडण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतली जात असे, 1858 मध्ये HEICCS ची जागा भारतीय नागरी सेवा ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसने घेतली, जी 1858 ते 1947 दरम्यान, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या वेळेपर्यंत दरम्यान भारतातील सर्वोच्च नागरी सेवा बनली. आणि ICS आणि
ICSमध्ये शेवटच्या नियुक्त्या 1942मध्ये झाल्या. युनायटेड किंगडमच्या संसदेने 1919चा भारत सरकारचा कायदा मंजूर केल्यानंतर भारतीय नागरी सेवा भारताच्या राज्य सचिवांच्या सामान्य देखरेखीखाली 2 शाखांमध्ये विभागल्या गेल्या: अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा. भारतीय नागरी सेवा ही 10 अखिल भारतीय सेवांपैकी एक होती आणि 1946 मध्ये पंतप्रधानांच्या परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय नागरी सेवेवर आधारित भारतीय प्रशासकीय सेवा आणि शाही पोलिसांवर आधारित भारतीय पोलीस सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या प्रशासकीय व्यवस्थेला पर्याय नाही. संघराज्य जाईल जर तुमच्याकडे चांगली अखिल भारतीय सेवा नसेल, जिला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असेल, जिला तुमच्या कामासाठी सुरक्षिततेची भावना असेल. जर तुम्ही हा मार्ग स्वीकारला नाही तर सध्याच्या संविधानाचे पालन करू नका, दुसरे काहीतरी बदला. हे लोकच त्याचे साधन आहेत, त्यांना काढून टाका आणि मला देशभर राजकाचे चित्र दिसत नाही. वल्लभभाई पटेल भारताच्या संविधान सभेत अखिल भारतीय सेवांच्या भूमिकेवर चर्चा करताना हा त्यांनी मुद्दा मांडला. 1947 मध्ये ब्रिटिशांच्या जाण्यानंतर जेव्हा भारतीय फाळणी झाली, तेव्हा भारतीय नागरी सेवा भारत आणि पाकिस्तान या नवीन अधिराज्यांमध्ये विभागली गेली. ICSच्या भारतीय अवशेषांना भारतीय प्रशासकीय सेवा असे नाव देण्यात आले ICSला, आणि तर पाकिस्तानच्या अवशेषांना जिल्हा व्यवस्थापन गट असे नाव देण्यात आले. 1912 मध्ये पाकिस्तान प्रशासकीय सेवा असे नाव देण्यात आले. आधुनिक भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय संविधानाच्या भाग 14 आणि अखिल भारतीय सेवा कायदा 1951 मधील कलम 312(2) अंतर्गत करण्यात आली. 1954 मध्ये नेफा, सध्याचे अरुणाचल प्रदेश आणि नंतर काही ईशान्य प्रदेशाच्या प्रशासनासाठी एक विशेष कॅडर तयार करण्यात आला. तो प्रथम तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. या सेवा परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत ठेवण्यात आल्या. 1968 मध्ये IFASचे IAS मध्ये विलीनीकरण झाले आणि त्यामुळे त्याची प्रासंगिकता गमावली. भरती. उत्तराखंडमधील मसूरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी हे IASचे कर्मचारी प्रशिक्षण महाविद्यालय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी IAS अधिकाऱ्यांशी प्रोबेशनरवर संवाद साधताना. भारतीय प्रशासकीय सेवेत भरतीचे 3 प्रकार आहेत. IAS अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC द्वारे घेतलेली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS मध्ये प्रवेश करू शकतात. अशा प्रकारे भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट भरती किंवा नियमित भरती RR म्हणतात. काही IAS अधिकाऱ्यांची भरती राज्य नागरी सेवांमधून देखील केली जाते आणि क्वचित प्रसंगी राज्याबाहेरील नागरी सेवेतून निवड केली जाते. थेट भरती आणि पदोन्नती मिळणाऱ्यांमधील गुणोत्तर 2:1 असे निश्चित केले आहे. प्रवेश पद्धतीकडे दुर्लक्ष करून सर्व IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात IAS अधिकाऱ्यांच्या 2020 बॅच गटासह राष्ट्रपती मुर्मू. CSE द्वारे अर्ज करणाऱ्या 10 लाखांहून अधिक अर्जदारांपैकी फक्त 180 उमेदवार यशस्वी होतात, ज्याचा यशाचा आकडा 0.02% कमी आहे. इतर नागरी सेवांमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांप्रमाणे यशस्वी IAS उमेदवार पुन्हा CSE घेण्यास अपात्र ठरतो. 1951 ते 1978 पर्यंत IFS उमेदवाराला भारतीय प्रशासकीय सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवेसाठी पात्र होण्यासाठी 3 पर्यायी
पेपर्ससह इतर नागरी सेवांप्रमाणे फक्त 3 पर्यायी पेपर्सऐवजी 2 अतिरिक्त पेपर्स सादर करावे लागत होते. पर्यायी पेपर्सच्या पदवी पातळीच्या तुलनेत हे 2 अतिरिक्त पेपर्स पदव्युत्तर स्तरावरील सबमिशन होते आणि या फरकामुळे IAS किंवा IFSसाठी उच्च दर्जा मिळाला. नंतर पदव्युत्तर स्तरावरील 2 सबमिशन्स काढून टाकण्यात आले, परंतु यामुळे IAS आणि IFSचा उच्च दर्जा बदलला नाही. निवड प्रक्रियेनंतर यशस्वी उमेदवारांना उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. राज्य केडर वाटप धोरण. केंद्र सरकारने ऑगस्ट 2017 मध्ये अखिल भारतीय सेवांसाठी नवीन केडर वाटप धोरण जाहीर केले, ज्यामध्ये नोकरशाहीचे राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करण्यासाठी आणि सेवांचे अखिल भारतीय स्वरूप सुनिश्चित करण्यासाठी हे धोरण असल्याचा दावा केला गेला. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने विद्यमान 26 केडर 5 झोनमध्ये विभागले होते. नवीन धोरणानुसार उमेदवार प्रथम उतरत्या क्रमाने त्यांच्या पसंतीचे झोन निवडतो. नंतर प्रत्येक पसंतीच्या झोनमधून एक केडर पसंती दर्शवतो. उमेदवार त्यानंतर प्रत्येक पसंतीच्या झोनसाठी त्याची दुसरी केडर पसंती दर्शवतो. झोन आणि केडरसाठीची पसंती त्याच क्रमाने राहते आणि कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. अधिकारी त्यांच्या नियुक्त केडरमध्ये राहतात किंवा त्यांना भारत सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवले जाते. सध्याच्या केडर वाटप धोरणांतर्गत झोन आणि केडर. झोन 1 टोटल 5 झोन आहेत. झोन 1 AGMUT अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि पूर्वीचे जम्मू काश्मीर या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा. झोन 2 मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा. झोन 3 मध्ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. झोन 4 मध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि नागालँड. झोन 5 मध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. मागील केडर वाटप धोरणे. 2008 पर्यंत उमेदवाराच्या पसंतीच्या राज्य संवर्गाची निवड करण्याची कोणतीही औपचारिक प्रणाली नव्हती. जर उमेदवाराला त्याच्या गृहराज्यातील रिक्त जागी नियुक्त केले गेले नाही, तर त्यांना इतर राज्यांमध्ये नियुक्ती केली जात असे, जे वर्षानुसार अ, ह, म किंवा त पासून सुरू होणाऱ्या वर्णक्रमानुसार रोस्टरमध्ये निवडले जात असे. उदाहरणार्थ, जर एखाद्या विशिष्ट वर्षात रोस्टर अ पासून सुरुवात होत असेल, तर रोस्टरवरील पहिला उमेदवार आंध्र प्रदेश राज्य संवर्गात, पुढचा बिहारला आणि नंतर छत्तीसगड, गुजरात इत्यादी ठिकाणी वर्णक्रमानुसार जाईल. पुढच्या वर्षी रोस्टर ह पासून सुरू होतो. हरियाणा किंवा हिमाचल प्रदेश दोन्ही राज्ये पर्यायी रोस्टर वर्ष साठी 1980 च्या दशकाच्या मध्यापासून सुरू असलेल्या या प्रणालीमुळे वेगवेगळ्या राज्यातील अधिकाऱ्यांना संपूर्ण भारतात नियुक्त केले जात असे. विकसित आणि कमी विकसित राज्यांमधील अधिकाऱ्यांची तुलना करताना कायमस्वरूपी राज्य केडरच्या व्यवस्थेमुळे व्यावसायिक अनुभवात मोठी तफावत निर्माण झाली. राज्य केडरमध्ये बदल करण्याची परवानगी फक्त दुसऱ्या राज्य केडरच्या अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांशी लग्न केल्याच्या कारणास्तव किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच देण्यात आली. अधिकाऱ्यांना मर्यादित कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर त्यांच्या गृहराज्य केडरमध्ये जाण्याची परवानगी होती, ज्यानंतर त्यांना त्यांच्या वाटप केलेल्या केडरमध्येच परत जावे लागेल. 2008 पासून IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या सुरुवातीलाच राज्य केडरमध्ये नियुक्त केले जात होते. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम केंद्रशासित प्रदेश AGMUT या 2 संयुक्त केडर वगळता प्रत्येक भारतीय राज्यांसाठी एक केडर होता. अंतर्गत बाहेरील प्रमाण त्यांच्या गृहराज्यात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे इतर राज्यांतील अधिकाऱ्यांशी गुणोत्तर 1:2 वर राखण्यात आले. थेट
भरती झालेल्या अधिकाऱ्यांपैकी 1/3 त्याच राज्यातील अंतर्गत होते. उर्वरित अधिकाऱ्यांना त्यांच्या गृहराज्याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये राज्यवाटप रोस्टरनुसार बाहेरील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या पसंतीनुसार दर्शवल्याप्रमाणे IAS अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या. नवी दिल्ली येथे 2017च्या बॅचच्या IAS अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान. IAS अधिकाऱ्यांनी केलेली सामान्य कामे अशी आहेत: जमीन महसूल गोळा करणे आणि जमीन महसुलाच्या बाबतीत न्यायालयीन अधिकारी म्हणून काम करणे, महसूल न्यायालयांसाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणे, उपविभागीय दंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि विभागीय आयुक्त या पदांवर नियुक्ती झाल्यावर तळागाळात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणे आणि थेट सरकारचे एजंट म्हणून काम करणे, म्हणजेच जनता आणि सरकार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणे, सरकारी धोरणे अंमलात आणणे, सरकारी निर्णयांची अंमलबजावणी करणे, दैनंदिन प्रशासनावर देखरेख करणे आणि विभाग प्रमुख म्हणून काम करणे, इतर विभाग एजन्सीशी समन्वय साधणे, संचालनालय किंवा आयुक्तालय किंवा विभागाचे संचालक किंवा आयुक्त म्हणून नियुक्ती करताना विभागाचे प्रतिनिधित्व करणे, विशिष्ट मंत्रालय किंवा विभागाच्या प्रभारी मंत्र्यांशी सल्लामसलत करून धोरण तयार करणे आणि अंमलबजावणी करणे यासह सरकारचे प्रशासन आणि दैनंदिन कामकाज हाताळणे. भारत सरकारमध्ये राज्य उच्च स्तरावर संयुक्त सचिव, अतिरिक्त सचिव, विशेष सचिव किंवा सचिव समतुल्य सचिव किंवा कॅबिनेट सचिव म्हणून आणि राज्य सरकारमध्ये सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव किंवा विशेष मुख्य सचिव आणि मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करताना संबंधित मंत्र्यांच्या किंवा मंत्रिमंडळाच्या प्रकरणांच्या वजनानुसार संमतीने धोरण तयार करण्यात योगदान देणे आणि काही बाबींमध्ये अंतिम निर्णय घेणे. करिअरची प्रगती. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या गृहकर्जासह जिल्हा प्रशिक्षण मिळते आणि त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग होते. त्यांची सुरुवातीची भूमिका ही सहाय्यक जिल्हाधिकारी कम उपविभागीय दंडाधिकारी म्हणून असते आणि त्यांना जिल्हा उपविभागाचा प्रभारी म्हणून नियुक्त केले जाते. सहाय्यक जिल्हाधिकारी कम उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्यांना उपजिल्ह्यातील जमीन महसूल प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच सामान्य प्रशासन आणि विकास कार्य सोपवले जाते. परिवीक्षा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे प्रोव्हिजनल ऑफिसर किंवा ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यकारी भूमिका बजावली जाते, जी अनेक वर्ष टिकते. जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी किंवा उपायुक्त म्हणून या कार्यकाळानंतर IAS अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या विविध पदांवर नियुक्त केले जाऊ शकते. या पदांमध्ये विविध विभागांमध्ये सचिव किंवा प्रधान सचिव, विभागाचे संचालक, विभागीय आयुक्त किंवा सरकारी महामंडळाचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. विशिष्ट पदे अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेवर, अनुभवावर किंवा कामगिरीवर अवलंबून असतात. IAS अधिकारी ज्या सर्वोच्च पदांवर पोहोचू शकतो त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव किंवा देशाचे कॅबिनेट सचिव यांचा समावेश आहे. 2015 मध्ये केंद्रीय सचिवालयात सहाय्यक सचिवाचे नवीन पदनाम तयार करण्यात आले होते, जेणेकरून नवीन IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीचा भाग म्हणून 3 महिन्यांच्या नियुक्तीसाठी दिल्लीला पाठवता येईल. पूर्वी IAS अधिकाऱ्यांना त्यांच्या गृहकर्जात 9 वर्षाच्या सेवेनंतर केंद्रीय सचिवालयात नियुक्त केल्यानंतरच प्रतिनियुक्तीवर जाण्याची परवानगी होती. असे आढळून आले की या नियुक्त्यांमध्ये केंद्रीय कार्याचा अनुभव खूपच कमी होता. परिणामी त्यांच्या प्रशिक्षणात हा बदल झाला. नवीन प्रणालीचा भाग म्हणून IAS सहाय्यक सचिवांना प्रकल्पांवर काम करायचे आहे. त्यांच्या संबंधित क्षेत्रातील एक नवीन धोरण आणि ते त्यांच्या संबंधित मंत्रालयांना सादर करायचे आहे. सर्व प्रकल्पांपैकी
36 प्रकल्प भारत सरकारच्या सर्व सचिवांसमोर सादर करण्यासाठी निवडले जातात. परिणामी 16 कॅबिनेट सचिवांसमोर सादर करण्यासाठी निवडले जातात आणि शेवटचे 8 पंतप्रधानांसमोर सादर करण्यासाठी निवडले जातात. IAS अधिकारी त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करत असताना त्यांना केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या पदांसाठी पात्रता मिळते. या पदांमध्ये विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहसचिव, अतिरिक्त सचिव आणि सचिव यांचा समावेश आहे. या भूमिकांमध्ये IAS अधिकारी धोरणे बनवण्यात, त्यांची अंमलबजावणी करण्यात आणि राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे निर्णय घेण्यात सहभागी असतात. त्यांना केंद्र सरकारचे सल्लागार म्हणून देखील नियुक्त केले जाऊ शकते किंवा स्वायत्त संस्था, आयोग आणि आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये सेवा देऊ शकते. या संधी IAS अधिकाऱ्यांना देशाच्या विकासात आणि प्रशासनात मोठ्या प्रमाणात योगदान देण्यात अनुमती देतात. सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर IAS अधिकारी सरकारी विभाग किंवा मंत्रालयाचे नेतृत्व करू शकतात. या भूमिकांमध्ये IAS अधिकारी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय वाटाघाटींमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतात. प्रतिनियुक्तीवर काम करत असल्यास ते जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक आणि संयुक्त राष्ट्रे किंवा त्यांच्या एजन्सीसारख्या संघटनांमध्ये कार्यरत असू शकतात. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार IAS अधिकारी भारतातील निवडणुकांच्या आचरणात देखील सहभागी असतात. IAS अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भूषवलेली पदे आणि पदनाम, ग्रेड स्केल, वेतन मॅट्रिक्सवरील पातळी, फील्ड पोस्टिंग, राज्य सरकारमधील पद, भारत सरकारमधील पद आणि भारतातील प्राधान्य क्रमानुसार स्थान, वेतन श्रेणी. आता ही उतरत्या क्रमाने कॅबिनेट सेक्रेटरी ग्रेड वेतन पातळी 18, त्यासोबतच सर्वोच्च वेतन पातळी 17, फील्ड पोस्टिंग नसते. राज्य सरकारमधील पद मुख्य सचिव, भारत सरकारमधील पद कॅबिनेट सचिव, भारतातील प्राधान्यक्रमानुसार स्थान त्याचं 11वं आणि ह्याचं सचिवचं 23वं. वेतन श्रेणी किती तर 2.5 लाख रुपये, 2,50,000, 2,25,000. नंतर असते उच्च प्रशासकीय श्रेणी सुपर टाईम स्केलच्या वर, वेतन पातळी 15, विभागीय आयुक्त म्हणून काम करतात. प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव म्हणून किंवा महासंचालक म्हणून काम करतात. प्राधान्यक्रमानुसार 25वं पद आहे आणि त्याचं वेतन श्रेणी आहे 1,82,200. नंतर वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी सुपर टाईम स्केलच्या वर, वेतन पातळी 14, सचिव किंवा आयुक्त आणि त्यांना सहसचिव हे पद असतं आणि वेतन प्राधान्यक्रमानुसार 26वं पद आहे. नंतर वेतन श्रेणी 2,18,000, 2,24,100. 1,44,200 ते 2,18,200 पर्यंत त्यांना पेमेंट मिळतं. निवड श्रेणी वेतन पातळी 13, जिल्हाधिकारी, सहजिल्हा दंडाधिकारी, कनिष्ठ श्रेणी प्रशासकीय श्रेणी वेतन पातळी 12-13, विशेष सचिव किंवा संचालक म्हणून 1,18,500 ते 2,14,100 पर्यंत त्यांना पेमेंट मिळतं. सहसचिव, उपसचिवांना 78,800 ते 1,91,500 पर्यंत. नंतर असते वरिष्ठ वेतन श्रेणी वेतन पातळी 11, उपजिल्हाधिकारी, सह अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, उपसचिव, अवर सचिव. नंतर किती त्यांना तर 67,700 ते 1,60,000. कनिष्ठ श्रेणी त्याच्यामधली जी आहे ती कनिष्ठ वेळ श्रेणी
वेतन पातळी तरी 10 आहे त्याला. आणि सहाय्यक जिल्हाधिकारी सह उपविभागीय दंडाधिकारी SDM, अवर सचिव, सहाय्यक सचिव म्हणून काम करतात. तर त्यांना 56,100 ते 1,32,000 पेमेंट भेटतं. तुलनेसाठी खरेदी शक्ती क्षमता PPP डॉलर्स. निवृत्तीनंतर उच्चपदस्थ IAS अधिकाऱ्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCचे अध्यक्ष अशी संविधानिक पदे भूषवली आहेत. ते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण यांसारख्या प्रशासकीय न्यायाधिकरणांचे सदस्य, तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांसारख्या नियामकांचे प्रमुख बनले आहेत. जर एखाद्या सेवारत IAS अधिकाऱ्यांची भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा UPSCचे अध्यक्ष किंवा राष्ट्रीय महिला आयोग किंवा केंद्रीय माहिती आयोग यांसारख्या वैधानिक प्राधिकरणाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली तर तो किंवा ती सेवेतून निवृत्त झाल्याचे मानले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा संवर्ग नियम 1954 च्या नियम 6(2) सबक्लॉज 2 अंतर्गत IAS अधिकाऱ्यांना खाजगी संस्थांमध्ये निश्चित कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करता येते. पदोन्नती आणि पोस्टिंगसाठी योग्यतेचे मूल्यांकन. IAS अधिकाऱ्यांच्या कामगिरी मूल्यांकन अहवाल PAR द्वारे केले जाते. हे अखिल भारतीय सेवा कामगिरी मूल्यांकन अहवाल नियम 2007 द्वारे नियंत्रित केले जातात. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पदोन्नती किंवा नियुक्तीपूर्वी अधिकाऱ्यांची योग्यता तपासण्यासाठी अहवालांचे पुनरावलोकन केले जाते. अहवाल दरवर्षी संकलित केला जातो आणि तो अहवाल अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांद्वारे सुरू केला जातो, जे त्यांच्या कामगिरीची, नियुक्त केलेल्या क्रियाकलापांची आणि वर्षासाठीच्या उद्दिष्टांची यादी करतात. त्यानंतर अहवालात सुधारणा केली जाते आणि त्यावर पुनरावलोकन अधिकारी, सहसा अहवाल अधिकाऱ्यांच्या वरिष्ठाद्वारे टिप्पणी केली जाते. सर्व अहवाल पुनरावलोकन अधिकारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाठवतात. तो अहवालाचा अंतिम आढावा घेतो. सार्वजनिक धारणा. लोकप्रिय समजुतीनुसार भारतीय प्रशासकीय सेवेत IAS करिअर करण्याचे आकर्षण संबंधित विशेषाधिकार आणि फायद्यांमध्ये आहे, जे दरवर्षी लाखो उमेदवारांना मर्यादित संख्येच्या पदांसाठी स्पर्धा करण्यास भाग पाडतात. IAS अधिकाऱ्यांचे पद सामान्यतः सत्ता, विशेषाधिकार आणि उन्नत सामाजिक प्रतिष्ठेचे प्रवेशद्वार मानले जाते. देशाच्या नोकरशाहीवर टीका कालांतराने कायम राहिली आहे. विरोधकांनी तसेच अवघड स्वरूप, निर्णय घेण्याची मंद प्रक्रिया, कार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे. या कमतरता इतक्या व्यापकपणे मान्य केल्या गेल्या आहेत की भारतीय नोकरशाही अनेकदा लोकप्रिय संस्कृतीत अविरत व्यंग्यात्मक चित्रणाचा विषय बनते. प्रमुख चिंता आणि सुधारणा. 2017 मध्ये असे नोंदवण्यात आले होते की देशात सुमारे 1,700 IAS अधिकाऱ्यांची कमतरता आहे. असे असूनही सरकारने असे म्हटले आहे की विद्यमान अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीच्या प्रगतीवर आणि सेवेच्या एकूण रचनेवर परिणाम होऊ नये म्हणून IAS अधिकाऱ्यांची वार्षिक भरती वाढवली जाणार नाही. बदलाचा प्रतिकार. IAS मधील नोकरशाही संस्कृती कधीकधी बदलांना विरोध आणि नवीन कल्पना किंवा सुधारणा स्वीकारण्यास अनिच्छा निर्माण करू शकते. ते नवोपक्रमाला अडथळा आणू शकते आणि सर्वोत्तम
पद्धतीचा अवलंब करण्यास प्रतिबंध करू शकते, ज्यामुळे उदयोन्मुख आव्हानांना प्रभावीपणे तोंड देणे आव्हानात्मक बनते. पार्श्वनोंद. मीडिया व्यक्तिमत्त्वे. काही निवृत्त IAS अधिकारी आणि काही शिक्षणतज्ज्ञांनी सेवेत नवीन रक्त भरण्यासाठी IAS मध्ये पाशविक प्रवेशाच्या बाजूने युक्तिवाद केला आहे. यामुळे नोकरशाहीला ताजेतवाने होण्यास मदत होईल, स्पर्धात्मकता मिळेल आणि पर्यायी दृष्टिकोन निर्माण होतील. भ्रष्टाचार आणि कृपा दृष्टीमुळे पाशविक प्रवेश प्रक्रियेत फेरफार होऊ शकतो, असा प्रतिवाद मांडण्यात आला. पुढे असा युक्तिवाद केला जातो की पाशविक प्रवेशामुळे व्यवस्थापकीय कामगिरी किंवा जबाबदारीत सुधारणा होणार नाही आणि जरी हे सरकार आणि मोठ्या व्यवस्थापकांमध्ये समन्वय निर्माण करू शकते, तरी ते सरकारच्या अखंडतेला देखील तडजोड करू शकते. असेही युक्तिवाद केले गेले की ते नोकरशाही कमकुवत करू शकते. केंद्र सरकारने वारंवार IAS मध्ये पाशविक प्रवेश नाकारला आहे. राजकीय प्रभाव. राजकीय हस्तक्षेप, कालबाह्य कर्मचारी प्रक्रिया आणि धोरण अंमलबजावणीच्या संमिश्र रेकॉर्डमुळे IAS अडचणीत आहे आणि त्यात तातडीने सुधारणांची आवश्यकता आहे. भारत सरकारने भरती आणि पदोन्नती प्रक्रियांमध्ये बदल करावेत, वैयक्तिक अधिकाऱ्यांचे कामगिरीवर आधारित मूल्यांकन सुधारावे आणि राजकीय हस्तक्षेपापासून नोकरशहांचे संरक्षण करताना जबाबदारीला चालना देणारे सुरक्षा उपाय स्वीकारावेत. वैष्णव मिलन आणि सक्षम खोसला. द इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मीट्स बिग डेटा. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस. अनेक थिंक टँक आणि मीडिया आउटलेट्सनी असा युक्तिवाद केला आहे की IAS सेवेतील राजकीय प्रभावामुळे अडचणीत आहेत. असे आढळून आले आहे की अनेक स्थानिक राजकीय नेते IAS अधिकाऱ्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे दिसून आले आहे. राजकारण्यांनी IAS अधिकाऱ्यांवर वारंवार बदली करून, त्यांना निलंबित करून, त्यांना मारहाण करून आणि काही अत्यंत प्रकरणांमध्ये त्यांना मारून दबाव आणला आहे. TSR सुब्रमण्यम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की IAS अधिकारी आणि इतर नागरी सेवकांना राजकारण्यांनी दिलेल्या तोंडी सूचनांवर कार्य करण्याची आवश्यकता नाही, कारण ते विश्वसनीयता कमी करतात. भ्रष्टाचार. भारतातील क्रोनी कॅपिटलिझममध्ये IASचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे अनेक शैक्षणिक पेपर्सनी दाखवले आहे. 2015 मध्ये भारत सरकारने असे नोंदवले होते की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 100 IAS अधिकारी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने चौकशीच्या कक्षेत आणले होते. 2017 मध्ये सरकारी नोंदीवरून असे दिसून आले की 379 IAS अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून त्यांच्या स्थावर मालमत्तेची IPR माहिती सादर करण्यात अपयशी ठरले होते. 2007 पासून अनेक मुख्य सचिवांना आणि एक प्रधान सचिव ला भ्रष्टाचार किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. IAS अधिकाऱ्यांनी सुमारे ₹200 कोटी 2023 मध्ये 235 कोटी किंवा $28 दशलक्ष US समतुल्य ते 800 कोटी 2023 942 कोटी पर्यंत बेहिशोबी मालमत्ता आणि संपत्ती जमा केल्याचे आढळून आले आहे. 2016 मध्ये असे वृत्त आले होते की सरकारभ्रष्ट IAS अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी साधन उपलब्ध करून देतील. कार्मिक, सार्वत्रिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने कागदपत्रांशिवायही IAS अधिकाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मागणी करणाऱ्या खासगी नागरिकांकडून विनंत्या प्राप्त करण्यास सहमती दर्शवली. 2017 मध्ये दिल्लीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने कोळसा वाटप घोटाळ्यात सहभागी असलेल्या माजी
केंद्रीय वळसा सचिव आणि इतर 2 IAS अधिकाऱ्यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2017 कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाचा भाग असलेल्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अहवाल दिला होता की 2014 पासून एका IAS अधिकाऱ्याला सेवेतून अकाली निवृत्त करण्यात आले. 10 IAS अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे असे मानले गेले. 5 जणांचे पेन्शन कापण्यात आले आणि आणखी 8 IAS अधिकाऱ्यांच्या मानधनात कपात करण्यात आली. 2018 केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली की 36 IAS अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. 2020 केंद्रीय अन्वेषण विभागाने तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्यातील बेकायदेशीर शस्त्र परवाना वितरण घोटाळा प्रकरणी 2 जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अटक केली. 2020-21 या वर्षात IAS अधिकाऱ्यांविरुद्ध 581 भ्रष्टाचाराचे आरोप दाखल करण्यात आले. शिवाय 2019-20 IAS अधिकाऱ्यांविरुद्ध एकूण 753 आणि 2018-19 643 तक्रारी प्राप्त झाल्या. माजी IAS अधिकारी आणि RBI गव्हर्नर D. सुब्बाराव यांनी मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या पुस्तकावर चर्चा करताना असे म्हटले की 25% अधिकारी भ्रष्ट, अक्षम किंवा अकार्यक्षम आहेत. मधल्या 50% लोकांनी चांगली सुरुवात केली पण ते आत्मसंतुष्ट झाले आहेत आणि फक्त 25% लोक खरोखरच काम करत आहेत. सेवा सोडून देणे. जून 2015 द टेलिग्राफने वृत्त दिले की 12 IAS अधिकारी बेपत्ता झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या वाटप केलेल्या केडरसाठी संघ किंवा राज्य सरकारला तक्रार केली नाही. असे मानले जात होते की ते अधिक फायदेशीर पगारासाठी मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांसाठी परदेशात काम करत होते. द एशियन एजंटने नंतर वृत्त दिले की 12 अधिकाऱ्यांपैकी 3 अधिकाऱ्यांच्या सेवेतून दीर्घकाळ अनुपस्थित राहिल्यामुळे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा गैरवापर. अनेक IAS अधिकाऱ्यांवर आरक्षणाचा गैरवापर करून विशेषतः अपंगत्व किंवा जातीसाठी बनावट कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे किंवा निलंबित करण्यात आले आहे. फसवणुकीसाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे. यामुळे सामान्य श्रेणीतील सक्षम उमेदवारांना योग्य संधी नाकारण्यात आल्या आहेत. सप्टेंबर 2024 2023च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांना बनावट जात आणि अपंगत्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आणि अटक करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या विरुद्ध खटला दाखल केला, त्यांची उमेदवारी रद्द केली आणि असे खटले की खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा 2022 नियमांच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आहेत आणि खेडकर यांनी स्वतंत्र कार्यालय, घर, कार आणि कर्मचारी यांसारख्या विशेष सुविधांची मागणी केल्याचा आरोप आहे, ज्यासाठी त्यांना प्रोबेशनरी अधिकारी म्हणून अधिकार नव्हता. मे 2025 खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला, या अटींवर की त्यांनी तपासात कायदा अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे. उल्लेखनीय IAS अधिकारी. माजी IAS अधिकारी आणि भारताचे माजी कॅबिनेट सचिव नरेश चंद्र यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. नरेश चंद्र राजस्थान कॅडर 1956च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी ज्यांनी भारताचे कॅबिनेट सचिव, भारताचे संरक्षण सचिव, भारताचे गृह सचिव, भारताचे जलसंपदा सचिव आणि अमेरिकेत भारतीय राजदूत म्हणून काम केले आणि 2007 त्यांना भारतीय सेवेसाठी भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला. नरेंद्रनाथ ओहरा, NN ओहरा
1959च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी आणि जम्मू आणि काश्मीर राज्याचे 12वे राज्यपाल ओहरा हे जगमोहन यांच्यानंतर 18 वर्षांनी जम्मू काश्मीरचे पहिले नागरी राज्यपाल होते. ओहरा यांनी भारताच्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव, भारताचे गृह सचिव, भारताचे संरक्षण सचिव आणि भारताचे संरक्षण उत्पादन सचिव म्हणूनही काम केले आहे. 2007 मध्ये त्यांना नागरी सेवेसाठी भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला. TN शेषा 1955च्या तामिळनाडू केडरचे निवृत्त IAS अधिकारी, भारतातील निवडणूक देखरेखीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यासाठी प्रसिद्ध. ते भारताचे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. 1990 ते 96 या काळातील ज्यांनी देशभरातील निवडणूक गैरप्रकारांना आळा घालून निवडणुकांमध्ये सुधारणा केल्या आणि भारतीय निवडणूक आयोगाची प्रतिमा मजबूत केली. त्यांनी यापूर्वी 1989 मध्ये भारताचे 18वे कॅबिनेट सचिव म्हणून आणि नंतर नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. 1996 मध्ये त्यांना सरकारी सेवेसाठी रामन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनोद राय केरळ कॅडरचे 1972च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी, ज्यांनी भारताचे 11वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून काम केले. त्यांना भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचे प्रतीक मानले जाते. त्यांनी भारताचे वित्तीय सेवा सचिव म्हणूनही काम केले. 2016 मध्ये राय यांना नागरी सेवेसाठी भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला. दुर्री सुब्बाराव आंध्र प्रदेश कॅडरचे 1972च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी, त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे 22वे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. भारताचे माजी वित्त सचिव, त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आणि जागतिक बँकेत वरिष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम केले. 2008 मध्ये RBI गव्हर्नर म्हणून सुब्बाराव यांची निवड 2008च्या आर्थिक संकटादरम्यान योगायोगाने झाली. 2008च्या आर्थिक संकटातून भारतीय अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्याचे श्रेय त्यांच्या नेतृत्वाला सामान्यतः दिले जाते. योगेंद्र नारायण उत्तर प्रदेश कॅडरचे 1965च्या बॅचचे निवृत्त IAS अधिकारी, ते राज्यसभेचे माजी महासचिव आहेत, ज्यांनी भारताचे संरक्षण सचिव, उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव तसेच भारताचे भूपृष्ठ वाहतूक सचिव म्हणूनही काम केले आहे. 2017 मध्ये त्यांना विशिष्ट नागरी सेवेसाठी डीन पॉल H. ॲपलबी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच ठिकाणी आपण थांबूया.